नमस्कार, योगिताज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लाल भोपळ्याची भाजी, ज्याला पंपकिन म्हणतात इंग्लिश मध्ये। त्यासाठी लाल भोपळा जो मी कट करून घेतला आहे आणि कांदा, आणि जे भाजीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहे तेल, राई, जिरं, हळद, लाल तिखट आणि धने जिरे पावडर। आपण गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई तडतडू द्यायची आहे। राई आणि जिरं टाकायचं आहे त्यामध्ये। राई जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये कापलेला कांदा घालायचा। एक छोटा साईजचा कांदा आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्ही आहे ना यात कांदा परतून झालाय। आता त्यामध्ये हळद, लाल तिखट तुम्ही ज्याप्रमाणे खात असाल त्याप्रमाणे टाकायचं आहे, धने जिऱ्याची पावडर, शेवटी पंपकिन टाकायचा आहे। लाल भोपळा तो खूप सगळा पिकलेला नाहीये आणि कच्चाही नाहीये, पिवळसर झालेला आहे। त्याची भाजी खूप छान टेस्टी लागते आणि पौष्टिकही असते ती भाजी। आजारी माणसांसाठी, उपवासासाठीही ती भाजी चालते। मग त्यामध्ये कांदा टाकायचा नाही, जिरे आणि राई टाकायची नाही आणि कांदा टाकायचा नाही। जिऱ्याची फोडणी देऊन तुम्ही बनवू शकता पंपकिनची भाजी। मीठ टाकायचं, झाकण ठेवून एक 5-7 मिनिटं शिजू द्यायचं आहे। मध्ये देता येईल भोपळा ठीक आहे। भोपळ्याला मधून मधून फिरवून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आणि हलवून घ्यायचं आहे सगळीकडनं। मीठ व्यवस्थित सगळ्या साईडला लागलं पाहिजे। झाकण ठेवून परत थोडा वेळ शिजू द्यायचा आहे। थोडी मधून मधून फिरवून झाकून ठेवायची आहे, भाजी शिजून जाते। भाजी लवकरच 4-5 मिनिटांमध्ये शिजून जाते। पंपकिन लवकरच सॉफ्ट होतो। मित्रांनो, भाजी आपली तयार आहे। त्यावरती थोडी कोथिंबीर टाकायची आहे। गरमागरम भाजी तयार आहे खाण्यासाठी। तयार आहे आपली गरमागरम पंपकिनची भाजी, लाल भोपळ्याची भाजी। तुम्ही ही भाजी जे तुम्ही खात असाल, पराठा, फुलका, रोटी, भाकरी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता।
भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा व कॉमेंट्स करा. थँक्यू.